आमचा हिरो चॉकलेट हिरो मयूर दादा इथे, मयूर दादा इथे समोर आहे. वेळात वेळ काढून जे कधी बिझी शेड्यूल असतो त्यांचा तो कधी भेटत नाही. मयूर दादा काय दोन शब्द बोलाल? काय ना, खूप आनंद होतोय आपल्या गौरीपाडा वासियांमध्ये. आता म्हात्रे चौकाचं नाव दिलं आहे, चौकाला नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे खूप चांगलं असं वाटतं की आपल्या आडनावाचं चौक इथे झालं आहे. त्यामुळे खूप असा आनंद होतोय. आणि आपला आगरी कुटुंब म्हात्रे कुटुंबाचा दरारा जितकं प्रेमळ तितकं कडक, त्याबद्दल लोकांची समजूत आहे सगळ्यांना ठाऊक असणार. नक्कीच. मित्रांनो, थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन कसलं ते सुद्धा आम्ही सांगणार आहेत. तर मोठं मान्यवर कार्यकर्ता अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे आणि त्यांचे सहकारीसुद्धा इथे जमलेले आहेत. आणि मित्रांनो, प्रत्येक गावाला आपल्या गावाचा अभिमान असतो आणि गर्व असतो आपण त्या गावातला सदस्य असल्याने. आणि आपण आपल्या गावाचं नाव पुढे कशा पद्धतीने पुढे आणू शकतो, कारण का प्रत्येक माणसाला प्रत्येक गावाचा अभिमान असतो. आपण जाणून घेऊया या गौरीपाड्याची थोडीशी कहाणी काही मान्यवर लोकांकडून. तोपर्यंत उद्घाटन सोहळा कसला तो तुम्हाला थोड्याच वेळात समजणार आहे. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष लोक 31ला मनवला जातो, पण आपल्या पारंपरिक संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते. आणि या नवीन वर्ष गौरीपाडा गावातील आमचे ग्रामस्थ मंडळी जमलेले आहेत. आणि हा योग आज आला आहे की आमच्या गौरीपाडा गावातनं मित्रांनो तलाव आहे. तलावाच्या काठी कर्नाला देवीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे हा समोर जो पाहू शकता हा जो उद्यान आहे, हा गौरीपाडा उद्यान आहे. योगिता आमच्या समोरच. आणि गौरीपाडा गाव इथून सुरुवात होते. दादा, सर्वप्रथम आपल्या गौरीपाडाला गौरीपाडा नाव कसा पडला हे सांगा. गौरीपाडा नाव कसं पडलं? गौरी नावाची एक आपली आजी होती पूर्वी. ते या गावात पहिल्यांदा आले होते आणि मग त्यांनी हा गाव, त्यांच्यामुळेच हा गाव तयार झालेला आहे. आणि त्या गौरी आजीच्या नावाने त्याप्रमाणे त्या गावाला गौरीपाडा असं नाव पडलेलं आहे. दादा, तुला एक प्रश्न विचारू शकतो की म्हात्रे चौक हा गौरीपाडा आज सर्व कामामध्ये आपले सर्व ग्रामस्थ मंडळी पुढे असतात, कोणी एक नसतो, सर्वजण पुढे असतात. तर त्या आपल्या गौरीपाडा ग्रामस्थ मंडळाबद्दल आणि या चौकाबद्दल काय बोलाल? सर्वांना प्रथम नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज या चौकाला गौरीपाडा, म्हात्रे चौक गौरीपाडा असं नाव दिलेलं आहे. या गौरीपाड्याच्या आजूबाजूला आता वस्ती वाढत आहे. या वस्तीत आता मोठे मोठे पार्कसुद्धा इथं, आपला गौरीपाडा पार्कसुद्धा इथं मोठा झालेला आहे. आणि या पार्कच्या सुशोभीकरणाच्या याच्यामध्ये आज इथं एक आपल्या गौरीपाडा गावाच्या बरोबर टर्निंगला एक सर्कल झाला आहे. म्हणून आज सर्व आमच्या कुटुंबीयवासियांनी ठरवलं आपण या सर्कलला एक नाव देऊ आणि या सर्कलला आज म्हात्रे चौक असा नाव दिलेलं आहे. आणि गर्वाची गोष्ट मला अशी वाटते की गौरीपाडा गावामध्ये कोणताही संकट असला किंवा काही असलं, कोरोना काल असो किंवा कोणताही काल असो, तेव्हा सर्व म्हणजे कार्यकर्ता म्हणून नाही, सर्व म्हात्रे ग्रामस्थ म्हणजे म्हात्रे एक परिवार आहे.
म्हणून सर्वजण हे मदतीसाठी तत्पर असतात. दादा काय बोलू शकता तुम्ही त्याबद्दल, या गौरीपाड्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याबद्दल? गौरीपाड्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या याच्यामुळे जे आम्ही म्हणजे कोणताही संकट असला तर पूर्ण गाव निघून जातो कोणाच्या संकटाला मदत करण्यासाठी. असे या गौरीपाड्याचे सर्व ग्रामस्थ व सर्व परिवारातले आमचे सदस्य आहेत. हे आम्ही या गौरीपाडा एक नाव राहावा म्हणून आमच्या गौरीपाडा ग्रामस्थ पूर्ण म्हात्रे कुटुंब पूर्ण गावात आहेत. त्या याच्यात आम्ही गौरीपाडा म्हात्रे चौक म्हणून असे नाव या चौकाला दिलेलं आहे. नक्कीच आमचा गाव हा परिवार खूप मोठा आहे, पण आज ज्याचा तो कामात बिझी आहेत, पण जेवढं वेळात वेळ काढून जे इथे ग्रामस्थ मंडळी उभे राहिलेत त्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि दादा तुम्ही चॅनेलमार्फत काय सांगाल सर्वजण? सध्या गौरीपाड्याच्या आजूबाजूला वेगवेगळे नव्याने प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पासाठी ज्या ग्रामस्थांच्या जागा गेलेल्या आहेत ते सर्व म्हात्रे कुटुंबीय आहेत आणि म्हात्रे कुटुंबाचे अस्तित्व कुठेतरी राहायला पाहिजे. हे प्रकल्प उभे राहत असताना त्यांचं नाव राहायला पाहिजे. यासाठी आज म्हात्रे चौक याचं उद्घाटन आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ इथे या ठिकाणी एकत्रित येऊन केलेलं आहे. ही गौरवाची गोष्ट आहे. धन्यवाद. दादा काय बोला दादा, आज नवीन वर्ष गुढीपाडव्याचा दिवस या निमित्त आज दादा म्हात्रे चौक गौरीपाडा इथे उद्घाटन होता. सर्वांना प्रथम गुढीपाडव्या निमित्त आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली या म्हात्रे चौकाचं उद्घाटन हे आमच्या गावाचे आणि गावाच्या या जमिनीवर ॲक्च्युली या गावाचा अधिकार बोलू शकत नाही, पण एक गावाचं नाव राहण्यासाठी, कारण आमच्या गावामध्ये फक्त म्हात्रे या सरनेम या आडनावाची लोक खूप जास्त आहेत. म्हणजे जवळजवळ संपूर्ण गावच एक म्हात्रे. जरी कुटुंब वेगवेगळी असली तरी सरनेम हे म्हात्रेच आहे. त्यामुळे सर्वांनी हा एकजुटीने निर्णय घेतला की या चौकाला इथे आपल्या गावाच्या आणि आडनावाचं अस्तित्व राहील आपल्या कुटुंबाचं, म्हणून हा एक नाव देण्याचा. दादा जाता जाता 2 शब्द बोला. सर्वप्रथम मी सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरोखर आज या चौकाचा उद्घाटन करताना आपल्या कुटुंबातील सर्व माणसं एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येऊन ह्या चौकाचा उद्घाटन झालेलं आहे. तसेच या कार्यक्रमासाठी काव्य मधुराज ह्या चॅनल मार्फत इथे जे शूटिंग घेतली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. सो मित्रांनो चला, प्रत्येकाला प्रत्येक गावाचा अभिमान असतो आणि त्या गावासाठी काहीतरी करावं. मी माझ्या चॅनलमार्फत एक छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर प्रसारित करणार आहे. सो नक्कीच व्लॉग तुम्हाला आवडला असेल. बैलगाडा क्षेत्राप्रमाणे अधूनमधून असे व्लॉग येत जातील. सो चला मित्रांनो भेटूया आता. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आज आहे मित्रांनो बोनलीचा अड्डा आणि आता आपण झालो बोनलीच्या अड्ड्यात.